नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील आपला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। खालीलपैकी कोणत्या कार्याचे जे श्रेय आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना देता येणार नाही असं हे स्टेटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। कार्य बघा कोणकोणते आहेत। IS 1928 मध्ये पुण्यात शेतकरी परीक्षेत भरवून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडली। त्याच्यानंतर बघा इसवी सन 1933 मध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिले। त्याच्यानंतर प्रार्थना समाजाच्या स्थापनेत धडाडीचा सहभाग घेतला आणि अनुसूचित जाती बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मुंबई येथे 18 ऑक्टोबर 1906 रोजी डिस्ट्रिक्ट क्लासेस मशीन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली। तर बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणत्या कार्याचे श्रेय आपल्याला देता येणार नाही असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत धडाडीचा सहभाग घेतला। हे जे काही कार्य आहे या कार्याचे श्रेय जे आहे ते श्रेय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना देता येणार नाही। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, बडोदापती सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे। आपल्याला इथं विधान दिलेले आहे आणि बडोदापती जे काही सयाजीराव गायकवाड होते त्यांच्या कार्याच्या बाबतीत चुकीचं विधान आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर विधान कोणतं आहे बघा, त्यांनी राज्यातील पंचायतीचे पुनर्जीवन घडवून आणले। त्याच्यानंतर पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी आदी सुधारणा घडवून त्यात अंमलात आणल्या। औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कला भवन सुरू केले आणि इसवी सन 1942च्या चळवळीत त्यांनी संस्थातील प्रजनेचे नेतृत्व केले। बघा IS 1942च्या चळवळीत त्यांनी संस्थानातील प्रजेचे नेतृत्व केले असे आपल्याला हे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि याच्यातील चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे तर बघा इसवी सन 1942च्या चळवळीत त्यांनी संस्थानातील प्रजेचे नेतृत्व केले, हे काय आहे चुकीचे स्टेटमेंट आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इसवी सन 1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली। खालीलपैकी कोणाचा या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार होता असे म्हणता येणार नाही। प्रश्न बघा काय आहे, जी काही 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली त्याच्यामध्ये कोणाचा पुढाकार नव्हता असा आपल्याला विचारलेला आहे। तर आता इथं आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मधील आपल्याला नाव काय करायचं मित्रांनो कमेंट करायचं आहे। तर बघा काय आहे, न्यायमूर्ती रानडे यांचा काय होता, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये पुढाकार नव्हता। आलं का लक्षात। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेचे श्रेय न्याय महादेव गोविंद रानडे यांना देणे इष्ट होणार नाही। तर सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद, इंडस्ट्रियल असोसिएट ऑफ वेस्टर्न इंडिया आणि भारत सेवक समाज। चला याचं उत्तर आहे ते उत्तर मित्रांनो कमेंट करायचंय भारत सेवक समाज। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारतातील अर्थकारणाचा आणि औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचा पाया घालणाऱ्या टिंबटिंब यांनी प्रथमच भारतीय राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची तत्वशुद्ध जोड दिली। इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, अर्थकारणाचा आणि औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचा पाया घालणाऱ्या टिंबटिंब यांनी प्रथमच भारतातील राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची तत्वशुद्ध जोडी दिली असे विचारलेलं आहे। महात्मा फुले, चिंतामणराव देशमुख, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक। चला याचं जे करेक्ट उत्तर आहे ते करेक्ट उत्तर कमेंट करायचंय आणि उत्तर बघा काय आहे, न्यायमूर्ती रानडे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, प्रश्न पहा काय आहे, राजश्री शाहू छत्रपतींनी केलेल्या कार्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। विधान बघा काय आहेत, इसवी सन 1916 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा कायदा केला। त्याच्यानंतर बघा इसवी सन 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा सहमत केला। त्याच्यानंतर पुढचं बघा 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा सहमत केला आणि स्थानिक नागरिकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला। तर बघा चुकीचं विधान विचारलेलं आहे राजश्री शाहू छत्रपतींच्या बाबतीतलं। तर याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे,
संस्थानांनी नागरिकांची एकजूट करून इंग्रजाविरुद्ध प्रखर लढा दिला? आलं का लक्षात? याचं करेक्ट उत्तर काय आहे ते. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. राजकारणात जहाल परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र नेमस्त या शब्दात खालीलपैकी कोणाचे वर्णन करता येईल? बघा प्रश्न नीट पहा काय आहे तो, आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करा. ऑप्शन बघा काय आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे. चला तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट करणं अपेक्षित आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. बघा कोल्हापुरात या दोन ज्या काही समाजांच्या स्थापना आहेत त्या कोणी केल्या? महर्षी वीरा शिंदे, भाई माधवराव बागल, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे राजश्री शाहू महाराज. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न बघा काय आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान चुकीचे ठरेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विधान बघा काय दिलेले आहेत. तर विधवा विवाहांना चालना मिळावी म्हणून डिसेंबर 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. त्याच्यानंतर उक्तीप्रमाणे कृती या न्यायाचे स्वतः मार्च 1893 मध्ये एका विधवेशी विवाह करून समाजास आदर्श घालून दिला. इसवी सन 1916 मध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र अशा महिला विद्यापीठाची स्थापना केली. तेच पुढे एसएनडीटी विद्यापीठ म्हणून प्रसिद्धीस आले. आणि कुटुंब नियोजनाची आवश्यकता व महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रसार व प्रचार केला. तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे या प्रश्नाचं. कुटुंब नियोजनाची आवश्यकता व महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे? कुटुंब नियोजनाचा प्रसार व प्रचार केला. तर त्यांच्या बाबतीत चुकीचं हे विधान आहे. कोणाच्या? महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या. पुढचा प्रश्न बघा आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि प्रश्न पहा काय आहे. पुण्यातील पर्वती देवस्थान सर्वांना खुले व्हावे यासाठी 1921 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? बघा पुण्यातील जे पर्वती देवस्थान आहे हे सर्वांना खुले होण्यासाठी 1929 मध्ये झालेला जो सत्याग्रह होता त्याच्यामध्ये कोणी पुढाकार घेतला आपल्याला विचारलेला आहे. काकासाहेब गाडगीळ, एस.एम. जोशी आणि एन.जी. गोरे, बाबा आढाव व भाई वैद्य आणि साने गुरुजी. तर चला या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मित्रांनो कमेंट करायचे आणि याचं उत्तर बघा. एस.एम. जोशी आणि एन.जी. गोरे यांनी काय केलेलं होता? पुण्यातील पर्वती देवस्थान सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी 1929 मध्ये झालेला जो सत्याग्रह होता त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन प्रश्नांबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.